जय शिवराय. नमस्कार शेतकरी मित्रांनो पीएम किसान योजनेच्या 16 हप्त्यासाठी जे शेतकरी पात्र आहेत, ज्यांना 16वा हप्ता मिळणार आहे, अशा पात्र लाभार्थ्यांची यादी आलेली आहे. तुम्हालाही जर जाणून घ्यायचं असेल तुम्हीही 16 हप्त्यासाठी पात्र आहात का नाही, तर व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत पहा. व्हिडिओला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चला व्हिडिओ सुरू करूया. पीएम किसान योजनेच्या 16व्या हप्त्याचा लाभ फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात वितरित करण्यात येणार आहे. मोहिमेत योजनेच्या निकषांच्या अधीन राहून आवश्यक बाबींची पूर्तता करून घ्यावी. या योजनेचा लाभ अदा केलेल्या लाभार्थ्यांनाच राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ देखील करण्यात येणार आहे, याची नोंद घ्यावी. व त्याच प्रकारे मित्रांनो, राज्यातील 87.38 लाख शेतकऱ्यांना मिळणार पीएम किसानचा निधी. 16 हप्त्याचे नियोजन तयार आहे आणि फेब्रुवारीमध्ये वितरित होण्याची शक्यता देखील आहे. आणि मित्रांनो, याची यादी देखील प्रसिद्ध करण्यात आलेली आहे की कोणाकोणाला पीएमचा 16वा हप्ता मिळणार आहे. तर आता मग सुरू करूया की कोण कोण या पीएमच्या 16व्या हप्त्यासाठी पात्र आहे. तर मित्रांनो, तुम्हाला सर्वप्रथम गुगलवरती यायचं आहे. तुम्हाला गुगलवरती pmkisan.gov.in हे वेबसाईटवरती यायचं आहे. इथे आल्यानंतर तुम्हाला खाली थोडं स्क्रोल केल्यानंतर इथेच खाली तुम्हाला EKYC, न्यू फार्मर रजिस्ट्रेशन, नो युअर स्टेटस, संपूर्ण अशी माहिती आहे. आणि याच ठिकाणी बेनिफिशरी लिस्ट म्हणून एक ऑप्शन आहे, तिथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही इथे क्लिक करसाल तुमच्यासमोर अजून एक इंटरफेस खुलून येईल. इथे तुम्हाला बघा मित्रांनो, बेनिफिशरी लिस्ट 19/2/2024 7:34 PM हे तुम्हाला 19/2/23 तारखेला मित्रांनो हे अपडेट झालेलं आहे. तर बघा, स्टेट तुम्हाला इथं तुमचं राज्य निवडून घ्यायचं आहे. इथे तुम्हाला तुमचं राज्य निवडून घ्यायचं आहे व खाली तुम्हाला तुमचा जिल्हा निवडून घ्यायचा आहे, कोणत्या जिल्ह्यातून तुम्ही आहात. त्यानंतर तुम्हाला तुमचं सब डिस्ट्रिक्ट म्हणजे तुमचं तालुका निवडून घ्यायचा आहे, कोणत्या तालुक्यातले तुम्ही आहात, सर्व काही इथे माहिती भरून घ्यायची आहे. त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला सिलेक्ट ब्लॉकमध्ये देखील तुम्हाला तुमचा तालुकाच निवडायचा आहे, हे ध्यानात राहू द्या. इथे सब डिस्ट्रिक्टमध्ये आणि ब्लॉकमध्ये तुम्हाला तुमचे तालुक्याचे निवडून घ्यायचे आहेत. व नंतर तुम्हाला इथे खाली तुमचं गाव निवडून घ्यायचं आहे. तुमचं गाव निवडून घेतल्यानंतर मित्रांनो, इथे तुम्हाला गेट रिपोर्टवरती क्लिक केल्यानंतर तुमची सर्व काहीची लिस्ट आहे गावामधली पीएम किसानसाठी, ते ओपन होऊन जाईल. इथे गेट रिपोर्टवरती क्लिक करा मित्रांनो. सर्व काही तुम्हाला इथे पाहायला मिळेल. तुमच्या गावामध्ये जेवढे काही पात्र लाभार्थी आहेत पीएम किसानसाठी, त्या सर्व पात्र लाभार्थ्यांचे इथे नाव तुम्हाला भेटून जातील. तर मित्रांनो, कोण कोण लाभार्थी पात्र ठरले आहेत 16व्या हप्त्यासाठी कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि दुसऱ्या शेतकरी मित्रांना शेअर करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.